सावधान नागरिकांनो, अमरावती शहरात कामानिमित्त जात असताना आपल्या महागड्या वस्तूची स्वतः खबरदारी घ्या, अन्यथा आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते। अमरावती शहरातील अशाच सेवानिवृत्त वृद्धावर पश्चाताप करण्याची वेळ गुरुवारी दुपारी 12 वाजता आली आहे। सुधाराम आत्माराम मुंडे अशा सेवानिवृत्त व्यक्तीचे नाव आहे। ते आपल्या वैयक्तिक कामाकरिता शिवटेकडी जवळच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात गुरुवारी दुपारी 12 वाजता गेले होते। त्या ठिकाणी आपले काम करून ते पायी जिल्हा परिषद विश्रामगृह जवळील बस स्टँड येथे ऑटोची वाट पाहत बसले। त्यांच्याजवळ असलेली बॅग त्यांनी जवळच बेंचवर ठेवली होती। मात्र काहीच वेळात या ठिकाणी अज्ञात 2 अनोळखी इसम दुचाकीने आले। काहीच न बोलता 2 इसमांनी मुंडे यांच्या जवळील बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला। त्यांना मुंडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र वयोवृद्ध असल्यामुळे ते दोघांचा प्रतिकार करण्यास असमर्थ ठरले। दोघांनी लगेच मुंडे यांना धक्का देऊन बॅग घेऊन भरधाव दुचाकीने पोबारा केला। मुंडे यांच्या बॅगमध्ये नगदी 21,000, मोबाईल किंमत 10,000 असा एकूण 31,000चा ऐवज चोरट्यांनी चोरी केला आहे। मुंडे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात 2 आरोपींविरुद्ध कलम 392 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।